नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालाने स्थानिक राजकारणात स्पष्ट संदेश दिला आहे. मोठ्या इनकमिंग नंतरही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा तथाकथित दादा फॉर्म्युला नाशिकमध्ये चालला नाही, तर भाजपने पुन्हा एकदा स्वबळावर सत्ता मिळवली आहे. नाशिक महापालिकेत भाजपला 72 जागा मिळाल्या असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. मागील निवडणुकीतील 57 जागांवरून भाजप थेट 72 जागांवर पोहोचला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सत्तेच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर शिवसेना शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांची आता कोंडी होण्याचं चित्र दिसत आहे. महापालिकेतील सत्ता, प्रशासनावर पकड आणि पालकमंत्री पदाच्या दृष्टीने शिक्षण मंत्री दादा भुसे सक्रिय होते. मात्र निकालानंतर चित्र पूर्णपणे बदललेले आहे. राज्यात आणि महापालिकेत दोन्हीकडे भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत असल्याने निर्णय प्रक्रियेवर भाजपचं वर्चस्व राहणार आहे. विशेष म्हणजे आगामी कुंभमेळ्याचं नियोजन पूर्णपणे भाजपकडे असून या प्रक्रियेत इतर पक्षांना फारशी भूमिका दिली गेलेली नाही, हेही स्पष्ट होते. एकूणच नाशिकमध्ये सत्ता, नियोजन आणि नियंत्रण हे सर्व सूत्रे गिरीश महाजन यांच्या हातात गेली असून शिंदे सेनेसाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जाते. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.